हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। मावळ मतदारसंघ ही महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघात चर्चेत आहे। मावळ मतदारसंघातून शरद पवारांच्या घरातील तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। त्यामुळे या मतदारसंघाकडे सध्या राज्याचं लक्ष लागलंय। या मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीला सामोरे जात आहेत। पवारांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने बारणे यांच्यासमोर आव्हान आहे का, किंवा 5 वर्षात त्यांनी केलेली कामं, 5 वेळा त्यांना मिळालेलं संसदरत्न पुरस्कार, लोकांशी असलेला उत्तम जनसंपर्क, या सगळ्यांच्या जोरावर पुन्हा ते संसदेत पोहोचतील का, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपलं स्वागत आहे। नमस्कार। मला सांगा, गेली 5 वर्ष आपण खासदार आहात, 5 वर्षात मतदारसंघात आपला चांगला संपर्क आहे। हे सगळं असताना निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला आव्हान असल्यासारखं वाटतंय का? नमस्कार। या निवडणुकीमध्ये खरं तर मला कुठल्याही प्रकारचं आव्हान वाटत नाही स्वतःला। ही निवडणूक विकासाच्या द्वारे मी लढवतोय। या निवडणुकीला सामोरं जात असताना केंद्र सरकारच्या आणि मी स्वतः या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून केलेली कामं, ती विकासाची कामं जनतेपर्यंत पोचलेली आहे। त्या कामांच्या बाबतीमध्ये सातत्यानं मी जनतेला सांगितलो की मी कोणती कामं केलेली आणि विकासाची कामं घेऊन या निवडणुकीला सामोरं जातोय। मला या निवडणुकीमध्ये कुठले आव्हान असं वाटत नाही। माझ्यासमोर एक नवखा उमेदवार आहे। पवारांच्या परिवारातील जरी असेल तरी त्याचं कर्तृत्व कुठलंही नाही आणि पवार म्हणून एक लेबल लावून फक्त तो उमेदवार या मतदारसंघामध्ये फिरतोय। परंतु या राज्यामध्ये अनेक भ्रष्टाचारामध्ये पवारांचं नाव आलेलं आहे। त्यामुळं अनेक घोटाळे त्यांच्या कारकिर्दीत झालेले आहेत। त्यामुळं मावळची जनता हे सगळं जाणू नये, मावळचा गोळीबार जाणू नये, पिंपरी चिंचवडचा भ्रष्टाचार जाणू नये आणि या मतदारसंघामध्ये दूरवर देखील त्या उमेदवाराचा परिचय नाही। शेवट एखाद्या परिवारातला कोणी सदस्य असेल, देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना एखाद्या परिवारातील सदस्याला मतदान करायचं का? तर देशहिताच्या दृष्टिकोनातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले 25 वर्ष या परिसरामध्ये काम करतोय। देशाच्या लोकसभेमध्ये एक उत्तम संसद सदस्य म्हणून माझं काम आहे। त्याचबरोबर या संपूर्ण मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये मी गेले 5 वर्ष जनतेशी जोडलेलो आहे। त्यामुळं या भागातील मतदार ओळखून आहेत आणि मला स्वतःला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये माझा विजय हा निश्चित आहे। 5 वर्ष तुम्ही खासदार म्हणून काम करताय। 5 वर्षात मतदारसंघात केलेली उल्लेखनीय कामं कोणती जी लोकांना आपण सांगू शकतो? हे पहा, पनवेल ते उरण JNPTला जाणारा मार्ग की ज्या मार्गावरती कितीतरी अपघात होत होते, अनेकांचा जीव गेला होता, तो रस्ता 8 लेनचा झालेला आहे। आता जवळपास 80% काम पूर्ण झालेलं आहे। ज्या माथेरानची ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता, ती रेल्वे पुन्हा आपण चालू करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यावरती पर्यटनाचा दर्जा देऊन नेरळ रेल्वे स्टेशन असेल, माथेरान रेल्वे स्टेशन असेल किंवा लोणावळा रेल्वे स्टेशन असेल, याचं विस्तारीकरण आणि त्या रेल्वे स्टेशनला पर्यटनाचा दर्जा देऊन त्याचं सुशोभीकरणाचं काम देखील चालू झालेलं आहे। पुणे ते लोणावळा 3रा आणि 4था ट्रॅकला मंजुरी घेतली, त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे, त्याचा DPR मंजूर झालेला आहे, त्याचं काम होतं आहे। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन पासपोर्ट कार्यालय आपण उभं केलं आहे। पनवेलला पासपोर्ट कार्यालयाची मंजुरी घेतलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कारखाना, जो ऐतिहासिक कारखाना आहे, या कारखान्याला 100 कोटी रुपये केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळून दिलेले आहे। रसायनाच्या HOC कारखान्याला जवळपास त्यावेळेस कामगारांचा पगार देण्याच्या संदर्भामध्ये 93 कोटी रुपये मिळून दिले होते। आज HA कामगारांचा पगार आणि त्या कारखाना स्थापित करण्यासाठी किंवा त्याच्यावर उभारणी करण्यासाठी 851 कोटी रुपये CCIमध्ये आता तो प्रस्ताव आहे, तो मंजुरी झाल्यानंतर त्याला देखील एक चालना चांगल्या पद्धतीने मिळेल। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातला गाळ आपण सातत्यानं 3 वर्ष लोकसहभागातून काढला
1 ते 1.5 महिन्याचा साठा आपण वाढवला की ज्याच्यामध्ये शासनाचा खर्च कुठल्याही प्रकारे येऊन दिला नाही. याचबरोबर कर्जतच्या तुंगी अशा दुर्गम भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये 70 वर्षानंतर तुंगी असेल किंवा मावळचा असेल या भागामध्ये आपण केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून लाईट देण्याचं काम केलेलं आहे. कर्जत ते पनवेल लोकल सेवा चालू करण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं मागणी होत होती. ते काम प्रगतीपथावर आहे, परंतु सेटल आपण त्या माध्यमातून चालू केलेली. उरण ते पनवेल नेरूळ या रेल्वेचा लोकल रेल्वेच्या बाबतीमध्ये 21 वर्षापूर्वी त्याला मंजुरी मिळाली, पण गेल्या 3.5 वर्ष त्याच्यावरती मी काम केलं आणि आता प्रथम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी उरणवरून पनवेलपर्यंत नेरूळपर्यंत लोकल रेल्वे चालू झाली. या पद्धतीने आपण या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय प्रभावीपणे काम केले. मावळमध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावरचे MIDCचे शिक्के काढले. जवळपास 732 हेक्टर जागा शेतकऱ्यांना आपण दिली की त्या शेतकऱ्यांना 20 वर्ष झगडावं लागत होतं. अनेक पक्ष रस्त्यावरून आंदोलन करत होते आणि असं असताना या संपूर्ण परिसरामध्ये गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका ठेवलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः रस्त्यावर कितीतरी आंदोलनं केली. आज सुद्धा माझ्यावर गुन्हे आहेत. जे माझ्या निवेदनपत्रामध्ये अर्ज भरताना गुन्हे दाखल केले ते आंदोलनाचे गुन्हे आहेत माझ्यावरती. लोकांसाठी मी रस्त्यावरून आंदोलन केले. त्या राज्य सरकारने 100 स्क्वेअर फुटापर्यंत शास्तीकर 100% माफ केलेला आहे. पुढेही आमची मागणी राहील की 100% शास्तीकर माफ व्हावा. सिडकोचे काही प्रश्न आहेत, प्राधिकरणाचे काही प्रश्न आहेत. या प्रश्नाला वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करतोय. देशाच्या संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. मग ONGCचा असेल, मच्छीमारांचा प्रश्न असेल किंवा या भागातील रेल्वेचे प्रश्न असतील, मेट्रोचा प्रश्न असेल. पुण्यापासून पिंपरी चिंचवडला मेट्रो करण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला. ते काम मार्गी लावलेले. केंद्र सरकारशी निगडीत अनेक प्रश्न मी गेले 5 वर्ष सोडवलेले आणि या भागातील जनतेला माहिती आहे. जो उमेदवार या परिसरातलाच नाही, या भागातलाच नाही, त्याला अपरिचित आहे, त्याला कामाची जाण नाही, तो उमेदवार कशा पद्धतीने लोकांना सांगणार. या भागातील जनता ते ओळखून आहे. गेले 25 वर्ष मी त्यांच्याशी जोडलेलं आहे आणि मला प्रामाणिकपणे विश्वास आहे की शेवट काम करणाऱ्या माणसाबरोबर जनता राहतील. मतदार हा सुज्ञ आहे, जाणकार आहे आणि योग्य उमेदवाराला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मतदान करेल. परंतु ही देशाची निवडणूक आहे. कोणाच्या व्यक्तीतील परिवाराला या निवडणुकीमध्ये मतं देऊन त्याला मोठेपणा देण्यासाठी निवडणूक नाही. ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. देशामध्ये सत्ता नरेंद्र मोदींची येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मतदारांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही इतकी कामांची यादी आता सांगितलीत, परंतु विरोधकांकडून आरोप होतो की तुम्ही दत्तक घेतलेल्या गावाचा सुद्धा विकास झालेला नाही आहे. त्याबाबत काय म्हणा? हे पहा, खोपटे हे गाव उरणच्या परिसरामध्ये दत्तक घेतला. मला गेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक कमी लीड उरणमध्ये मिळाला होता आणि त्या मतदाराच्या मनामध्ये अशी भावना राहू नये की खासदारांना कमी लीड मिळालं म्हणून खासदाराने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. उरणच्या परिसरामध्ये मी सर्वाधिक कामं केलीत, सर्वाधिक त्या ठिकाणी निधी पण देण्याचं काम केलं. माझा संपर्क देखील मोठ्या प्रमाणावर आहे. मी उरणच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शेतकऱ्यांबरोबर सहभागी झालेलो आहे, रस्त्यावर उतरलेलो आहे, अनेक आंदोलनं केली. खोपटे गाव दत्तक मी घेतलं. त्या गावामध्ये मी स्वतः खासदारकीचा निधी वापरला. गावाची ग्रामपंचायत असेल, गावाच्या शाळेच्या बाबतीमध्ये दुरुस्ती असेल, संगणकाचे असेल, गावामध्ये सगळ्या सेवा शासकीय सेवाच्या देण्याच्या संदर्भामध्ये, दाखले देण्याच्या संदर्भामध्ये, गावचा तलाव सुशोभीकरणाच्या बाबतीमध्ये, गावाला LED लाईट देण्याच्या संदर्भामध्ये किंवा गाव 100% हागणदारीमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये मी पावलं उचलली. मी अनेक वेळा त्या गावामध्ये जाऊन त्या ग्रामस्थांची चर्चा केली. आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या काळच्या सरपंच भावना म्हात्रे, तर यांच्याशिवाय चर्चा करून मी त्या गावाशी जोडलेलं आहे. कुणीतरी झोपेतून उठून निवडणुकीच्या माध्यमातून येऊन काहीतरी बडबड करत असेल, काय बोलत असेल, तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. निवडणुकीमध्ये असे मुद्दे विरोधक घेतात की त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसतं आणि मतदाराचं लक्ष विचलित करण्याचं काम करतात. आजची परिस्थिती या मतदारसंघामध्ये अशी झालेली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरोप करतोय, पण त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डोळ्यावरती भ्रष्टाचाराची पट्टी आणि त्यांनी भ्रष्टाचाराची पट्टी डोळ्यावर ठेवून त्यांना अशा गोष्टीमध्ये आरोप करून स्वतःला एक मोठेपण सिद्ध करायचं असतं. माझं जाहीरपणे आव्हान आहे, उमेदवाराला आव्हान आहे, त्यांचे
म्हणजे ज्यांनी उभं केलं ते अजित पवारांना माझं आव्हान आहे, एका व्यासपीठावर तुम्ही येऊन या मतदारसंघाविषयी माहिती सांगा. माझी पण तयारी या मतदारसंघाविषयी बोलायचे. तुम्ही राज्याचं नेतृत्व करता, पण राज्याच्या जनतेनं तुम्हाला 2014मध्ये भ्रष्टाचारामुळे दूर केलेले. या मतदारसंघामध्ये तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, अख्खा परिवार रस्त्यावर येऊन आज या मतदारसंघामध्ये फिरतोय, याचाच अर्थ तुमचा पराभव हा निश्चित आहे. आणि या पराभवाला सामोरं जाण्यासाठी लोकांचं लक्ष खरं तर वेगळ्या पद्धतीने विचलित करण्याचं काम करता. जर अजित पवार खूप मोठे नेते, तर अजित पवारांनी पूर्ण महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार वाऱ्यावर सोडलेले. ते तळ ठोकून मावळमध्ये का बसलेत? ते जर खूप मोठे, तर मतदारांनी त्यांना मतदान द्यायला पाहिजे, त्यांच्या पुत्रांना डोक्यावर घ्यायला पाहिजे. आज ही परिस्थिती नाही. मावळच्या जनतेने यांना ओळखलेलं आहे, यांचा पराभव निश्चित आहे आणि पराभवापोटी खरं तर पराभव होतोय आणि म्हणून कुठले तरी खोटे आरोप करायचे. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे तुमच्या माध्यमातून, अजित पवारने कधी देखील माझ्या एकत्र व्यासपीठावर यावं. मी माझी त्यांच्याशी सगळ्या गोष्टीमध्ये चर्चेला तयारी आहे. अजित पवारांनी परवा एक स्टेटमेंट केलं होतं की लोकसभेत संसदेत जाणारा उमेदवार शिकलेला असला पाहिजे, मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे आणि तुमचं शिक्षण आणि अशा हिशोबाने ते बोलले होते. त्यावर काय म्हणाल? अजित पवार पुत्रप्रेमापोटी वेडा झाले. खरं तर मी 7 निवडणुका या मतदारसंघामध्ये लढवलेल्या आहे. गेली 2014ची निवडणूक देखील मी लोकसभेची याच मतदारसंघातून लढवली. अजित पवारांनी त्यांचा उमेदवार या ठिकाणी उभा केला होता. त्यावेळेस त्यांना माझं शिक्षण दिसलं नाही का? 7 निवडणुकीमध्ये या अजित पवारांनी कधी देखील शिक्षणाचा मुद्दा उचलला नाही. माझं संसदेमध्ये सर्वाधिक चांगलं काम या देशातील जनतेनं, मतदारसंघातील मतदारांनी पाहिलेले. त्यावेळेस हे काय डोळे मिटून बसले होते का? माझं शिक्षण मी जे केले, मी जेवढ्या निवडणुका आत्तापर्यंत 7 लढवल्या, त्या 7ही निवडणुकीला माझं शिक्षण मी लिहिलेलं आहे. माझ्या शिक्षणाचा नाही, माणसाला कर्तृत्वाची जोड असावी लागती आणि काम करणाऱ्या माणसाला काही अडचण येत नाही. मी उत्तम इंग्रजी बोलतो, उत्तम इंग्रजी मला समजती, मी चांगली हिंदी बोलतो आणि माझी तयारी अजित पवारांवर बोलायची कधी पण. त्यांनी स्वतः बोलावं. जर खरंच ते खूप राजकारणात कृतिशील असतात तर त्यांनी यावं व्यासपीठावर, माझ्याशी बोलावं त्यांनी. मागच्या वेळेस लक्ष्मण जगताप आणि खाली उरण पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर आपल्याबरोबर नव्हते. लक्ष्मण जगतापांबरोबर आता मनोमिलन झालं आहे आणि मागच्या वेळी काँग्रेसमध्ये असलेले रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर आता आपल्यासोबत आहेत. हे 2 मोठे मातबर लोक आपल्यासोबत आल्यामुळे मतांमध्ये किती वाढ होईल असं वाटतंय? किती फायदा होईल? 2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डिपॉझिट जप्त केलं होतं. आत्तापर्यंतचा इतिहास आहे या मतदारसंघामध्ये. ज्यावेळेस डिलिमिटेशन झालं, हा मतदारसंघ तयार झाला. अजित पवार कधी देखील त्यांच्या उमेदवारासाठी येऊन इथं मतं मागितली नाही. दुर्दैवानं अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाडायचं राजकारण केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये मी काम करतोय. मला पूर्णपणे खात्री आहे की रामशेठ ठाकूर आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, ते आमच्याबरोबर आहेत. माझं मताधिक्य हे प्रचंड राहणार आहे आणि या मतदारसंघामध्ये जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. त्यामुळं या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं 100% प्राबल्य. इथं पुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसत नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या जोडीला आहे, परंतु शेतकरी कामगार पक्ष केवळ मांडवली करतो. त्यामुळं या दोन्ही पक्षाला मावळची जनता ही नाकारणार. आपण तुमचा संपर्क अत्यंत चांगला आहे, म्हणजे वरच्या भागात असेल जितका संपर्क असेल तितका संपर्क तुम्ही खालच्याही 3 विधानसभा मतदारसंघात ठेवला आहे. या संपर्काचा किती फायदा होईल निवडणुकीमध्ये? शेवट कामाचा लेखाजोखा हा मतदार जाणतो आणि मतदार हा राजा असतो. तो दोन्ही डोळे उघडे करून खरं तर हे सगळं पाहतात. गेले 5 वर्ष या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दररोज मी 10-12 तास काम केलेले आणि लोकांशी जोडलेलं, त्यांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, देशाच्या लोकसभेमध्ये अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी स्वतः अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याचा पाठपुरावा केला, ते मार्गी लावलेले. आणि मग मला स्वतःला खात्री आहे, मी तुम्हाला सांगतो की मी 7 निवडणुका लढलेलो आहे आणि निवडणूक लढवत असताना मतदाराचा कौल निवडणुकीपूर्वी समजतो. आज या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदाराचा कौल, जनतेचा कौल हा मला समजू लागलेला आहे आणि जनतेनं ही निवडणूक मतदारांनी हातामध्ये घेतलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, भ्रष्टाचारी अजित पवारांना त्यांची जागा या
मावळची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आचारसंहिता भंगाची काही काल एक तक्रार केली आहे. काय प्रकरण आहे ते नेमकं? हे पहा, या संपूर्ण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेते आहेत, पण कार्यकर्ते नाहीत. त्यांचे पत्रक वाटायला कार्यकर्ते नाहीत, जाऊन प्रचार करायला कार्यकर्ते नाहीत. आणि म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असलेले अजित पवार, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे सदस्य असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले अजित पवार, हे अजित पवारांनी या कामगारांना वेठीस धरण्याचं काम केले. शिक्षकांना वेठीस धरून जबरदस्तीने या मतदारसंघामध्ये प्रचार करण्याच्या संदर्भामध्ये ते लावतात. शिक्षकांची इच्छा नसताना त्यांच्या मनाविरुद्ध प्रचार करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतलेली. आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केलेली की या मतदारसंघामध्ये कुणी शासकीय अधिकारी कर्मचारी जर तो प्रचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. 5 वर्षापूर्वी निकालानंतर जल्लोष झाला होता. यावेळी जल्लोष होईल असं वाटतंय? 100% मी तुम्हाला सांगतो, गॅरंटीने सांगतो. जरी मीडियाच्या माध्यमातून ही निवडणूक प्रतिष्ठेची तुम्ही समजत असता, मी सांगतो ही निवडणूक एकतर्फी निवडणूक होणार आहे. या मावळची जनता खूप हुशार आहे. या खरं तर मावळला इतिहास आहे. छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झालेली तो रायगडची भूमी. आणि ह्या भूमीमधील मतदार अतिशय सुज्ञ आहेत आणि योग्य माणसाला, काम करणाऱ्या माणसाला नक्कीच ते या निवडणुकीमध्ये पाठिंबा देते. 29 तारखेला या मतदारसंघासाठी मतदान होते. मतदारांना काय आवाहन कराल? मी या निवडणुकीच्या माध्यमातून मतदाराला एवढंच आवाहन करेन की ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. देश एक चांगल्या माणसाच्या हातामध्ये, काम करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये, ज्यांनी 5 वर्ष या देशामध्ये सत्ता करताना किंवा या देशामध्ये कारभार करताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साफपणे स्वतःचं चारित्र्य एकदम उज्ज्वल ठेवून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराला थारा न देता या देशाच्या भवितव्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये मी स्वतः लोकांशी जोडलेलं आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या कामामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं आयुष्यातला प्रत्येक क्षण घालवलेला आहे. आणि म्हणून मतदाराला एवढंच आव्हान करेन, देशहिताच्या दृष्टिकोनातून आपण या देशाच्या भवितव्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी आपण, मी उमेदवार म्हणून आणि या देशाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आपण मतदान करावं, अशा प्रकारचं आवाहन करतो. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 29 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करा, असं आवाहन महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं आहे. लोक 29 तारखेला मतदान करतील आणि 23 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की पुन्हा एकदा जल्लोष होईल, पुन्हा एकदा गुलाल उधळला जाईल. लोक काय करतायत, लोक नक्की कुणाच्या बाजूने कौल देत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु त्यासाठी आपल्याला 23 मेपर्यंत थांबावं लागणार आहे. मी संवाद मराठीच्या माध्यमातून लोकांना असं आवाहन करतो की निर्भयपणे बाहेर पडा आणि मोठ्या प्रमाणात मतदान करा.